चला अंपायर मॅचला सुरुवात करायची आहे. प्रितेश आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पण पाहू शकता मागच्या मॅच कशा प्रकारे अन्वयचं हिट विकेट होणं, या मॅचचं रूप बदलणं, स्पार्टनसाठी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं संघाला. सिंगल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅकफूटवरती येताना किती आपण फ्रंटफूटवरती पहिल्यांदा स्टेपिंग करतो हे पाहणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि हिट विकेटच्या रूपात अन्वय वर्तकला ते मैदान सोडत असताना 12 बॉल 12चं इक्वेशन आपण शेवटच्या षटकामध्ये 6-10वर आलं. म्हणजे ते आलेल्या 2 धावा वाढलेला दबाव स्पार्टन्सवरती तो कायम राहिला आणि पराभवाच्या छायेमध्ये स्पार्टन्सला जावं लागलं. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू वेगाने जलद गतीने हाताळण्याचा प्रयत्न. या चेंडूला पहिल्या चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं कार्य केलं सिंगलसाठी. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतो 1. फुलटॉस चेंडू, फुलटॉस वरती आपण पाहू शकता मात्र सिंगल. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये नाही येते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकर. सर सिंगल आहे फक्त 2 धावा. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 4. ऑफ साईडला हलक्यात आणि चेंडूला कशा प्रकारे दिशा दाखवली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकर. होऊ शकतं कशा प्रकारे वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यावर फक्त आपण टायमिंग करून फक्त सिंगल धावेसाठी 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 5. सिंगलला महत्त्व दिलं जाते आपण पाहू शकता. 5 चेंडू 5 धावा. ऑन साईडला चेंडूला पाठवलं डिक्युलर झोनमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 6 धावा. इथून आपण जर का आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसापासून आगाशी वाडवळ प्रीमियर लीगला सुरुवात झाली. मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा आपण पार पाडला. त्याच्यानंतर प्रेक्षकांचा मिळाला प्रतिसाद. आपण पाहू शकता 5 वाजल्यापासून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले होते ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षक वर्ग तितकीच गर्दी या आगाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे शेवटच्या मॅचपर्यंत क्रिकेटचा आनंद, खऱ्या अर्थाने क्रिकेटची मेजवानी प्रेक्षकांसाठी. ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावचीतची संधी. आता बेल्स डिस्क्लोज केल्या जातात धावचीतच्या रूपात. गडीबाद. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण नजारा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8 रन ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकर. वेगाने चेंडू ऑन साईडला फक्त फ्लिक केलं सिंगलसाठी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 9. कशा प्रकारे सिंगलला महत्त्व दिलं जाते आपण पाहू शकता. आमचे ऑपरेटर जे सकाळपासून आम्हाला लावले होते आमचे बंधू प्रशांत भगत डीबीएनचे, त्यांचा जसा उल्लेख केला त्यांच्या डोक्याच्या बाजूने चेंडू. ॲज अ क्रिकेटर NCC मधून खेळताना प्रशांतनी खूप ग्राउंड गाजवलेले आहेत. आता ऑपरेटर म्हणून भूमिका निभावतोय आपल्यासोबत. बॉल आलेला त्याच्या दिशेने पण चेंडू त्याला लागला नाहीये. एक अष्टपैलू खेळाडू नारंगीकडून खेळताना नेहमी आपण प्रशांतला पहिला पाहिलंय. आणि कॅमेरामॅनची भूमिका निभावताना एका बाजूला केवल मांगेला असतील, कार्तिक मांगेला असतील, डीबीएनची संपूर्ण टेक्निकल टीम. म्हणजे MCCचं कोणतंही इव्हेंट असेल, जी पुरापाड्यात होणारी स्पर्धा ही सुद्धा डीबीएनच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीमिंग. पालघर जिल्ह्यातील एक नावाजलेलं चॅनल म्हणून डीबीएनकडे नेहमी पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने तशी कामगिरी म्हणजे डीबीएनच्या माध्यमातून केली जाते.
क्लिअर पोझिशन म्हणून त्यांची ओळख DBN डीप बिलीव्ह नेटवर्क म्हणून आज पालघर जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख बनलेली आहे आणि तसं कार्य नेहमी सातत्याने DBNच्या माध्यमातून केली जाते आणि MCCची प्रत्येक टुर्नामेंट आपण जर का पाहायला गेलो तर DBNच्या माध्यमातून ती कॅप्चर केली गेली आहे. असं DBNचं एक चॅनल मॅचच्या दिशेने येतोय. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 13. दोन रन आहेत. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ षटकाराला, विकेटचं पतन होते, गडी बाद. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 14. गोलंदाजी मारवरती आपण आराध्याला पाहतोय. चला थोडीशी टीम मिटिंग कमी करा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 14. चार चेंडूत 14 धावा. मितेश चोरीला मैदान सोडावं लागतंय. एक चांगला खेळाडू लेदर क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचं नाव आहे खऱ्या अर्थाने मितेश चोरी, त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. 2 धावा ॲड होताना इथून अशा चुक्या किती वेळापर्यंत, की इथून जर का आपण मोमेंटम पाहिलं ना तर चिमाजीच्या बाजूने मोमेंटम आहे. त्या मोमेंटमला कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अशा चुक्या ओव्हर थ्रोच्या रन नाही द्यायच्या आहेत. चुकी करताना पाहते 2 धावा धावफलकामध्ये ॲड होताना. फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सरळ षटकाराला. बॉक्स क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, गडी बाद. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 16 धावा. येणारे 6 चेंडू टार्गेट सेट करणारे 6 चेंडू असतील. या शेवटच्या मॅचमध्ये किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल हेही पाहावं लागेल. एका बाजूला रॉयल्स आहेत तर दुसऱ्या बाजूला वॉरियर्स आहेत. गोलंदाजी मारवरती रोहन पाटील गोलंदाजी मारवरती सज्ज होताना. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारे 6 चेंडू 16 धावा धावफलकार लगावल्या गेल्या आहेत. पण पाहू शकता एक शेवटचे मॅच आणि शेवटचं पहिलं इनिंगचं षटक. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, सिंगल नाही येत आहे. निर्धाव चेंडूची सांगता. नोचा इशारा होता अंपायरचा. आता या नोला जर का कट केला असता तर नो +1 सुद्धा आला असता. लिफ्ट केलं गेलं, स्ट्राईकवर आकाश होता. टॅपच्या सहाय्याने चेंडू हातामध्ये, फेकी डायरेक्ट हिट. बॅकअप आहे, बॅकअप आहे, बॅकअप आहे. ही फेकी करणं गरजेची होती का? त्याच्यानंतर आलेलं बॅकअप. बॅकअप चांगलं होतं. 17 धावा धावफलकार दी. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मग आकाश मोठे फटके खेळण्यासाठी सांगले जातात, पण ते मोठे फटके खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इझिली मोठी फटके चिमाजीच्या अगेन्स्ट खेळणं थोडंसं कठीण आहे. पुन्हा एकदा टॅपच्या साने वेगाने फेकी. बॅट फसली होती, बॅट स्लाईड प्रॉपर नाही झाली होती, पण चेंडू यष्ट्यांवरती नाही लावला गेलाय. सिंगल येताना 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा धावफलकावरती. आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आगाशी वाडवळ प्रीमियर लीग आजच्या दिवसातील आपण स्पर्धेला आज सुरुवात झाली आणि आपण शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा आलात. लाल पडद्यापासून प्रेक्षक वर्ग प्लीज थोडंसं मागे व्हायचं आहे. ही शेवटची मॅच आहे. मॅचमध्ये आपण पाहू शकता दोन्ही संघांची पराकाष्ठा. धावचीची संधी. आता चेंडू कुठे लावायचा आहे? फेकी झाली होती का? नो +1. येस, नो +1 धावा. 2 धावा धावफलकामध्ये ॲड होताना 3ही यष्ट्या फाडल्या होत्या. तिकडे आपण पाहू शकता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 रन ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. टॅपच्या सहाय्याने चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आलाय.
टॅपचा प्रयत्न केला जातोय, पण त्या प्रकारे टायमिंग मिळते का? तुम्ही बॅकफूटवरती येऊन टॅप मारण्याचा प्रयत्न करतायत, पण बॉलची स्पीड किती आहे हेही पाहावं लागेल. पुन्हा एकदा टॅपचा प्रयत्न. सिंगल. डगआउटमधून या खेळाडूंनी प्लीज डिसिजन देऊ नका. ऑफिशियल अंपायर आहे, दोन्ही अंपायर डिसिजन देतील. 21 धावा, 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 2-1, 21 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते का? तर येस. बावीस धावा धावफलक स्थिरावलंय. 22 वरती धावफलक. 23चं टार्गेट असणार आहे. 23 धावेचा आव्हान. आपण सर्वजण शेवटच्या मॅचमध्ये, शेवटच्या प्रणावामध्ये आहात. इथून येणारे 24 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज असणार आहे. 24-23 मॅच इथून आपण पाहू शकता. शेवटच्या क्षणामध्ये आलाय. शेवटच्या प्रणवामध्ये आपण आहोत. या मैदानावरती म्हणजे खऱ्या अर्थाने पाटील मित्रमंडळाचं हे ग्राउंड, या ग्राउंडवरती आपण खऱ्या अर्थाने आजच्या दिवसात 11 मॅच, सुरेख 11 मॅच झाल्या होत्या. शेवटच्या मॅचमध्ये, शेवटच्या प्रणवामध्ये आपण पहिला चेंडू पाहू शकता. डिफेन्स सिंगल येणं इम्पॉर्टंट आहे. धावफलक स्टार्ट करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्या धावफलकाला कशा प्रकारे स्टार्ट केलं जाते. डिफेन्स केलं सिंगलसाठी. दुसऱ्या चेंडूवरती चेंडूला फक्त दिशा दाखवली. डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवलं. 2 धावा. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 3. सिंगलला कशा प्रकारे महत्व दिलं जाते. इथून रणनीती आखावी लागेल. आपण जर का मॅच पाहिली तर ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडूंनी प्लीज बाहेर या. दोन्ही अंपायर डिसिजन देतील आणि जे ऑफिशियल अंपायर डिसिजन देतील तो अंतिम निर्णय असेल. बघा, एक खेळाडू इथे मैदानाच्या डगआउटमधून एकही प्लेयर येऊ नाही शकत. प्लीज, अंपायरचं डिसिजन फायनल असेल. 2चा इशारा येतोय अंपायरचा. अंपायरची भूमिका निभावताना सोपी गोष्ट नाही, कारण की अंपायर ही एक खऱ्या अर्थाने अंपायर जी भूमिका निभावतात तो पहिला एक प्लेयर असतो. तो प्लेयर, त्याला आलेला तो अनुभव, तदनंतर ते अंपायरची भूमिका निभावतात. तो सुद्धा माणूस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. आता पाहायला जाईल. खेळाडूंनी मागे या. ऑफिशियल अंपायर डिसिजन देतील. अंपायरचा इशारा येतोय. अंपायर दाखवतात आम्हाला टेबल पुसून, म्हणजे 4 धाव्यांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 10-10. 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. आता इथून पाहू शकता पहिल्या षटकाची समाप्ती झाली सर. 10 धावा धावफलकावरती. अंपायर डिसिजन देतील. प्लीज कोणीही खेळाडू आपलं डगआउट सोडून यायचं नाही. खेळाडूला विनंती असते, मैदानाच्या आतमध्ये खेळताना स्पोर्ट्समॅनशिप दाखवणे जास्त इम्पॉर्टंट असते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती.
डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवलं. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 16 16 धावा धावफळकरती. इथून आपण पाहू शकतो कशा प्रकारे सिंगलला महत्त्व दिले जाते. ऑन साईडला फक्त आपण पाहू शकतो चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 17. अटॅकिंग फील्ड लावली गेले. आता आपण पाहू शकता कशा प्रकारे ते खेळ केला जाईल. इथून येणाऱ्या 4 चेंडूवरती सिंगल येणं एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमला इम्पॉर्टंट आहे. येणारा डॉट दबाव वाढवणारा असेल, पण इथून क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. थोडंसं लेट रिॲक्ट झाले चेंडूवरती. सिंगल कंप्लीट. टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 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 आर पार सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा मॅचचा थ्रिलर जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. लेफ्ट केलं गेलं चेंडूला आणि या मॅच मधून सुद्धा लेफ्ट व्हायला गेल. विजेता टीम चिमाजी वॉरियर संघाचे खूप खूप अभिनंदन. आजच्या दिवसातील तिन्ही सामने जिंकले. आमचे ऑफिशियल अंपायर खालिद भाई यांचे मनापासून आभार असतील. संपूर्ण MCC क्रिकेट क्लब आगाशी ज्यांनी आम्हाला साथ दिली, आमचे दोन्ही स्कोरर त्यांचे मनापासून आभार असतील. टेक्निकल टीम DJ मास्टर आपले सुद्धा मनापासून आभार असतील. DBNची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन आपले सुद्धा मनापासून आभार असतील. मॅन ऑफ द मॅच प्रितेश आपण सुद्धा यायचं आहे.